निर्णय हा जाहीर झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी शासन निर्णय दिनांक 29/1/2025 अन्वये प्रकल्पग्रस्त व्यक्ती जे आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबतचा महत्त्वाची अधिसूचना ही शासनाने जी.आर. निर्गमित करून काढण्यात आलेली आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे 26 मे 2026 रोजी आज शासनाचा जी.आर. आहे. या ठिकाणी बघू शकता लेटेस्ट जी.आर. आहे. महाराष्ट्र शासनाचं शासन परिपत्रक अपिलीकडे प्राधिकरण जे आहे 29/1/2025 मधील तरतुदी अनुषंगाने उद्भवणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींच्या बाबतीत खालीलप्रमाणे कराने जे आहे मित्रांनो स्पष्टीकरण मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहे. कारण की अपिलीय प्राधिकरण निश्चिती राज्यातील पात्र प्रकल्प बाधित व्यक्ती व त्यांच्या नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय सेवेत विहित 5% आरक्षणाच्या कोट्यातून जे आहे आता अर्ज करण्याकरिता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित मंजुरीचा नाकारण्याचा रद्द करण्याचा अधिकार संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना नसेल. ही महत्त्वाची बातमी म्हणजे इथे चेंजेस करण्यात आलेले आहे. कारण की आता अशा निर्णयामुळे व्यवस्थित झालेल्या प्रकल्पग्रस्त व्यक्तीने अपील किंवा निवेदन संबंधित उप आयुक्त पुनर्वसन यांच्याकडे सादर करणे ग्राह्य धरण्यात येणार आहे. भूसंपादनानंतर जन्मलेल्या व्यक्तीची पात्रतेनुसार जे व्यक्तीचे कुटुंब या व्याख्येत नातेसंबंधीची स्पष्टता केलेली आहे. तथापि भूसंपादन निवाडा पुनर्वसनाच्या बंदी दिनांकाच्या वेळी संबंधित व्यक्तीचा जन्म झालेला असणे किंवा आर्थिकदृष्ट्या प्रकल्पबाधित व्यक्तीवर अवलंबून असणे होती. कारण की मित्रांनो सक्तीच्या भूसंपादनाचे स्वरूप म्हणजेच भूसंपादन अधिनियम 1894 मधील कलम 1 व 4 व 11ची प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पबाधित व्यक्ती अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस प्रमाणपत्राची पात्रता तपासताना प्रशासनाने अतिरिक्त जाचक अटी न लावता अनैच्छिक विद्यमानाने प्रकल्पग्रस्तांना हे प्रमाणपत्र देण्याचं काम इथं करण्यात यावे अशी थेट शासनाकडून मागणी करण्यात आलेली आहे. थेट खरेदी डायरेक्ट परचेस प्रकरणातून जे आहे 12/5/2015 नुसार करार व वाटाघाटीत आधारित आहे. थेट खरेदीसाठी जे प्रकरणाबाबत पुनर्वसन अधिनियम 1999च्या कलम 2 मध्ये नमूद तरतुदीनुसार असे भूधारक पात्र ठरत असतील तसेच त्यांच्याकरिता जे अधिनियमामध्ये सुधारणा केल्याखेरीज त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देय ठरत नाही. ही बाब सर्व जिल्हाधिकारी यांनी जाणीवपूर्वक विचारात घेऊन केवळ पुनर्वसन अधिनियमानुसार पात्र ठरणारे अनुचित जे व्यक्ती आहे जे शेतकरी आहे त्यांनाच हा लाभ देण्यात यावा प्रमाणपत्र देण्यात यावा अशी महत्त्वाची बातमी शासनाने जी.आर. निर्गमित करून करण्यात आलेली आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या मित्रांनो तुझा शेअर करा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारी योजनांबद्दल महत्त्वाची माहिती मिळत असते. त्यासाठी जी.आर.बद्दल माहिती मिळत असते. प्रत्येक जी.आर. सरकारी जी.आर. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येत असतो, माहिती देण्यात येत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट ही वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.